धावतच श्रीकृष्णाच्या महालात आलेली रुक्मिणी क्षणभर थांबली. श्रीकृष्णांची तंद्री लागली होती. तिच्या पैंजणांच्या नादानेही त्यांची तंद्री भंग पावली नव्हती. पाय न वाजवता मागच्या मागे ती महालाबाहेर गेली. आज रंगपंचमीचा दिवस होता. या दिवशी श्रीकृष्णांच्या मनात सकाळपासूनच हुरहुर लागलेली असते. गोकुळच्या आठवणींनी त्यांच्या मनात फेर धरलेला असतो हे तिला माहीत होते. क्षणभर रुक्मिणीच्या मनाला असूयेचा स्पर्श झाला, पण तिने लगेच ती असूया उडवून लावली. श्रीकृष्ण आता तिच्या जवळच होते, शरीराने आणि मनानेही. तिला असूया वाटायचे कारणच काय? आपल्या मनातल्या विचारांच्या आंदोलनाला हसतच रुक्मिणी सत्यभामेच्या दालनाकडे निघाली. लवकरच रंगांची उधळण सुरू होणार होती. त्यासाठी ती सत्यभामेला बोलवायला निघाली होती. इथे श्रीकृष्णांना कसली तरी चाहूल लागली आणि त्यांची तंद्री भंग पावली. तरीही मनात मात्र राधेच्या आठवणींनी फेर धरला होता. त्यांच्या मनाच्या अवकाशात गोकुळातल्या आठवणींची फुलपाखरे उडत होती. राधे राधे, श्रीकृष्ण पुटपटले. अक्रूरा बरोबर गोकुळ सोडून श्रीकृष्ण निघाले त्या वर्षीची होळी अजून त्यांच्या स्मरणात होती. तसं श्रीकृष्णांसाठी काहीच कठीण नव्हते. आता या क्षणी सदेह किंवा विदेह गोकुळात जाणे हे त्यांना शक्य होते. त्यांच्यामधील देवत्वाच्या अंशाला काहीच अशक्य नव्हते. पण मानवी आयुष्याच्या मर्यादा पाळणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. राधेच्या आठवणींनी आज त्यांना खूपच हुरहुर लागली होती. आज त्यांच्याकडे सर्व काही होते. त्या राजमहालात जीवनातली सगळी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती. त्या मानाने गोकुळातले ते दिवस खूपच खडतर होते. गोकुळात फक्त दह्यादुधाचा रतीब होता, पण तेही मथुरेच्या बाजारात विकण्याचा दंडक ठरलेला होता. त्या खडतर आयुष्यात गोप गोपिकांच्या संगतीने घालवलेले ते दिवस श्रीकृष्णांना अजूनही रमणीय वाटत होते. यशोदा मातेचे प्रेम, नंदराजांचा सहवास, राधा, गोप गोपिका या साऱ्याच आठवणींनी मनात फेर धरला होता. मनातल्या आठवणींना दूर सारण्यासाठी त्यांनी मुरली वाजवायला सुरुवात केली. मुरलीच्या सुरात त्यांचे मन गुंगून गेले. त्यानंतर खूप उशिरापर्यंत द्वारकेच्या त्या महालात श्रीकृष्णांच्या बासरीचे मधुर स्वर निनादत होते.